उर्दू प्रवचन झालं, दुआ झाली, परंतु नरेंद्र पाटील साहेब संपूर्ण विश्वात एकच दुआ असते आणि ती असते की विश्व शांतीसाठी ईश्वर अल्लाह आम्हाला सद्बुद्धी दो आणि संपूर्ण पवित्र पुराणाचं याच रमजान महिन्यात अवतरण झालेलं आहे आणि पवित्र पुराणात सब स्पष्टपणे श्लोक आहे की तुम किसी के धर्म को बुरा मत कहो ताकि उलट के वो तुम्हारे धर्म को बुरा कहे, तुम्हारे खुदा को बुरा कहे। ये ही शिकवण जर आम्हाला पवित्र पुराण देत असेल तर तो मुसलमान कसा होऊ शकेल की जो दुसऱ्याच्या धर्माचा अनादर करेल, दुसऱ्याच्या धर्माचे धर्मगुरूचा अनादर करेल, तो मुसलमान होऊ शकत नाही। कारण की पवित्र पुराण तर म्हणतो की तुम्ही उलटून त्यांच्या धर्माला किंवा त्यांच्या देवी देवताला वाईट बोलू नका, जेणेकरून तो उलटून तुम्हाला होतो। ही शिकवण देणारा पवित्र पुराण जर आम्हाला ही शिकवण देतं तर आम्ही शक्यच नाही। म्हणून तुम्ही बघितलं की लाखो हजारोची भीड एकत्रित असताना सुद्धा कोणत्याही विरोधात नारे नाही, कोणत्याही धार्मिक स्थळाजवळ नाच गाणं डीजे नाही, अशा प्रकारे फक्त एक धर्म आहे। मी एवढंच सांगेन की काही धर्मगुरू नाही, परंतु निश्चितच आम्ही सर्वांनी आपल्या धर्माचा अभिमान निश्चित बाळगावा, पण अतिरेकपणा करू नये। कारण की प्रत्येक धर्म आपल्या धर्माचा अभिमान बाळगण्याचं तुम्हाला आवाहन करतो, परंतु अतिरेकपणा करण्याची कोणताही धर्म कोणालाही परवानगी देत नाही। त्यामुळे निश्चितच आम्ही सर्वांनी एकमेकांचे सण उत्सव आनंदाने साजरे करूया। एकमेकांचे सण उत्सवाला कोणत्याही प्रकारचे गालबोट टाकता कामा नये आणि याची सुरुवात प्रत्येकाने आपल्या गावातून करावी आणि खरोखरच पासोदा शहर याला